सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर शेखर राजचंद तावरे. माझं BAMS कंप्लीट झालेलं आहे आणि आत्ता पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये MS करत आहे. पण भारतीय समाजाकडे पाहताना आणि विविध लोकांना भेटताना मी एक गोष्ट बारकाईने निरीक्षण केली की भारतीय समाज हा लवकर म्हातारा होत आहे. आपल्या देशामध्ये एजिंग ही खूप फास्ट होत आहे. ह्याला खूप सिरियसली पाहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण की मी तरुणांमध्ये अर्ली 20sमध्ये बोन रिलेटेड इश्यूज जास्त बघतो आहे, जॉईंट रिलेटेड इश्यूज जास्त बघत आहे. अर्ली टीन्समध्ये जे मुलींमध्ये पिरियड्स वगैरे येण्याचे दिवस होते ते अलीकडे रिसेंटली जवळ येत आहे. पिरियड थांबण्याचे म्हणजे मेन्यूपॉजचे दिवस हे जवळ यायला लागलेले आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे बदल घडणं ज्या वयात अपेक्षित होतं ते बदल त्याच्या आधी घडायला लागलेले आहेत. आणि याला मूळतः कारणीभूत ही भारतीय जीवनशैली जी आपण बदललेली आहे, जी वेस्टर्न कल्चरमधून आपण ॲडॉप्ट केलेली आहे ती आहे. अलीकडच्या आपल्या जीवनशैलीमधील असलेला स्ट्रेस हे एक महत्त्वाचं कारण आहे. झोप कमी मिळणं किंवा योग्य वेळी झोपा न घेणं किंवा अतिप्रमाणात आरामशील जीवनशैली ह्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. आहारातील बदल तर मी बोललोच, पण त्याचबरोबर व्यायाम किंवा शारीरिक हालचाल न करणं ह्या गोष्टीला खूप मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे आणि ह्या गोष्टीला एकदम सिरियसली बघणं गरजेचं आहे. कारण की मी जेव्हा माहिती घेत होतो तेव्हा असं जाणून येत आहे की 6 ते 7 वर्ष आयुष्य हे आपलं कमी होत चाललेलं आहे एवढ्या स्पीडली मागच्या काही वर्षांमध्ये. कारण की ग्लोबलायझेशन नंतर अंदाजे 2005 नंतर आपल्या सर्वांनीच आजूबाजूचा परिसर खूप फास्टली बदलताना बघितला आहे. आर्थिकदृष्ट्या सुबकतेसाठी आणि संपन्नतेसाठी आपण तो बदल जरी स्वीकारला असला तरी आरोग्यदृष्ट्या हा अत्यंत घातक आहे. ज्याच्यामध्ये आपण जे वेस्टर्न कल्चरमधले जे जीवनशैलीतले आहार विहार घेत आहे, तिकडच्या पालेभाज्यांचा किंवा डिशेसचा आपल्या जीवनामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत आहोत. पण या गोष्टीमध्ये एक गोष्ट कळते आहे की त्यांची जीवनशैली जी आपण पाश्चिमात्य म्हणतो ते युरोपियन कंट्रीज ह्या थंड हवेच्या आहेत. त्यांच्यामध्ये थंड हवेमध्ये उष्ण खाणं, उष्ण राहणं किंवा त्या स्वरूपाच्या गोष्टी ह्या योग्य राहू शकतात, चालू शकतात. पण त्या भारतीय जीवनशैलीला योग्य नाही आहेत कारण की आपण उष्ण कटिबंधामध्ये राहतो. अलीकडं आपल्या इथं खूप वेगवेगळे ट्रेंड येतात आहे. कोणी हेल्थ इन्फ्लुएन्सर येतो आणि सांगतो की मी असं असं जीवनशैली जगतोय, एगिटेरियन आहे, मी फक्त अंडं खातो आणि नॉनव्हेज खात नाही, किंवा व्हिगन आहे, मी अंडाच्या गोष्टी खात नाही आहेत किंवा प्राणी कोणतेही पदार्थ खात नाही आहे, मी फक्त वनस्पती जीवनावरती जगतोय. प्रत्येक जणाचं वेगळं काहीतरी सांगणं आहे. पण खरं सांगू, सर्वोत्कृष्ट जीवनशैली ही मी मागच्या 7 ते 8 वर्ष अभ्यास केल्यानंतर आणि आयुर्वेद अभ्यास केल्यानंतर जाणवली की ती जीवनशैली आहे ज्या जीवनशैलीमध्ये आपण ऋतुमानानुसार जीवनशैली ठरवतो. बाहेरच्या देशांमध्ये एवढं व्हेरिएशन ऋतूंमध्ये कधी येत नाही, ते आपल्या इथं येतं. आपल्या भारतीय जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात ऋतूंमध्ये बदल होत असतात. आपण तसं पाहायला गेलं तर 4 ऋतूंना फेस करतो, 3 ऋतू नाही 4 ऋतूंना फेस करतो. आणि हेच ऋतूंनुसार जीवनशैली आपल्या भारतीय जीवनशैलीत सांगितलेली आहे. त्यानुसार सणवार ठरवलेले आहेत आणि त्यानुसार सणांमधील आहार विहार ठरवलेला आहे. आत्ता गेलेली संक्रांत यामध्ये आपल्यापैकी किती जणांनी आपल्या आजूबाजूच्या जीवलगांना तिळगुळ खायला दिलं? हा खरंच महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की आपण डिजिटल आणि पाश्चिमात्य जीवनशैलीनुसार डिजिटली शुभेच्छा दिल्या व्हिडिओजद्वारे किंवा एखादा मीम वगैरे पाठवून किंवा एखादा टेक्स्ट मेसेज करून किंवा व्हॉट्सअप मेसेज करून, पण किंवा अलीकडच्या जीवनामध्ये साखरेचे तिळगुळ दिले. पण ह्याचा जीवनाच्या दृष्टीने किंवा निरोगी राहण्याच्या दृष्टीने काहीच महत्त्व नाही आहे. जे की आपल्या हिंदू जीवनशैलीमध्ये आदी स्वरूपात होतं की बाबा आत्ताच्या मागच्या काही दिवसांमध्ये आपल्या शरीरामध्ये थंडी आणि यामुळे जे वृक्षता वगैरे आलेले आहे आणि थंडावा निर्माण झालेला आहे, याला उष्मांक मिळावा यासाठी आपण तीळ आणि गूळ हे खायला देत असतो. जेणेकरून शरीर उष्ण व्हावं, शरीरामध्ये उष्मांक वाढावा आणि शरीर पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये तयार व्हावं. आत्ता हॉस्पिटलमध्ये काम करताना मी एक गोष्ट प्रामुख्याने बघतोय की अनेक जणांना श्वसनाचे व्याधी होत आहेत, खोकला येतोय आणि कोरडा खोकला हा प्रामुख्याने या दिवसामध्ये आहे. हे कारण त्यासाठीच आहे की तीळ खा. तीळ काय आहे? स्निग्ध आहे. ते स्निग्धता वाढवतं. वातावरणात जो आत्ता बदल होणार आहे थंडीकडून उष्णतेकडे,
यामध्ये तुमच्या शरीरामध्ये स्निग्धता असेल तर तुम्ही टिकू शकाल आणि जे रुक्षता असणार आहे त्यांना कोरडा खोकला होणं साहजिक आहे. कारण की शरीर असंच काम करतं. शरीर हे केमिकल्सवरती काम नाही करत. शरीर हे वातावरणाच्या बदलानुसार शरीर त्या वातावरणाला रिस्पॉन्ड करत असतं आणि त्याला जे गरजेचं आहे ते आपल्या ऋतुमानामध्ये सांगितलेलं आहे. तर या दृष्टीने जगण्याचा प्रयत्न करा. आणि आयुर्वेदामध्ये रसायन नावाची एक गोष्ट सांगितलेली आहे, जी तुम्हाला हेल्दी लिव्हिंगसाठी, लाँग टर्म जगण्यासाठी हे शरीर आपलं बनलेलं आहे, त्याला योग्य वेळी योग्य गोष्टी पुरवत गेला तर खूप दीर्घकाळ हे जगण्यासारखं शरीर आहे, असं बनवलं गेलेलं आहे. जे मी माझ्या वैयक्तिक अनुभवातून सांगतो. पण अलीकडं आपण योग्य वेळी योग्य गोष्टी शरीराला पुरवत नसल्यामुळे आपलं एजिंग फास्ट होत आहे. आपली जीवनशैली आपण पूर्णतः बदलून जागतिक दर्जाची किंवा जागतिक रेसमध्ये आर्थिकदृष्ट्या स्टेबल राहण्यासाठी करत आहोत. पण ह्या शरीराचं जे महत्त्व आहे किंवा ज्या गोष्टीसाठी शरीर बनलेलं आहे ते पैसे कमवण्यासाठी आपलं शरीर मुळीच बनलेलं नाही आहे. ते जगून जाण्यासाठी, अनुभव घेण्यासाठी बनलेलं आहे. ज्ञानार्जन करण्यासाठी बनलेलं आहे. आणि त्या दृष्टीने विचार करा. याला एक पैसे कमवण्याची मशीन म्हणून बघू नका, की त्याला मी स्ट्रेस देत जाईल आणि जास्तीत जास्त पैसा कमवेल आणि जगाला सिद्ध करून दाखवेल, की मी किती पैसा कमावला. पण खरं सांगू, यासाठी हे शरीर मुळीच बनलेलं नाही. तर शरीराकडे लक्ष द्या. ज्या गोष्टी मी आत्ता बोललोय त्या गोष्टींकडे चांगल्या प्रकारे लक्ष द्या आणि ह्या गोष्टी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू, की ऋतुमानानुसार आहार बदल काय अपेक्षित आहे, रसायन म्हणजे काय आहे, निरोगी राहण्यासाठी आणि दीर्घकाळ हे शरीर टिकवण्यासाठी काय आहार-विहार घेणं गरजेचं आहे, हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतच राहील. पण मला आत्ता हे सांगणं अपेक्षित होतं, की शरीराकडे लक्ष द्या, कारण की तुम्ही लवकर म्हातारे होत आहात. धन्यवाद.